नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ती 2005च्या दिवाळीची आधीची घडलेली घटना म्हणून माझ्या लक्षात आहे. त्यावेळी मी नुकतंच 18 वर्ष पूर्ण केलं होतं. माझ्या मम्मीचं वय त्यावेळी 40 असेल, पण ती 40ची वाटत नव्हती. कोणीही तिला पाहिले तर ती 34-35 वयाची असेल. अगदी गोरीपान, उंची 5 फूट 6 इंच. तिचा चेहरा एकदम आकर्षक आणि ती अंगानं भरलेली आणि उंचीच्या मानानं चांगलीच भरीव. उदाहरण द्यायचं झालं तर जुन्या जमान्यातील हिंदी सिनेमाची हिरोईन मौसमी चॅटर्जी सारखी दिसते. पण माझी मम्मी जुनाट वळणाची लाजरी गुजरी स्त्री. नेहमी अंगभर साडी नेसते आणि अजिबात अंग प्रदर्शन करत नाही. पण तरीही तिच्या साडीवरून तिच्या वळणदार अवयवांची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. आजही ती रस्त्याने चालली तर पुरुष तिच्याकडे हावरट नजरेनं पाहतात आणि काही प्रमाणात बायका तिच्याकडे असूयेनं देखील पाहतात. पूर्वी आम्ही 1 बेडरूम फ्लॅटमध्ये राहत होतो, पण मी 11वीत गेल्यानंतर मला वेगळा बेडरूम असायला पाहिजे असं माझ्या मम्मी पप्पांना वाटू लागलं. तेव्हा माझ्या पप्पांनी हा 2 बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला आणि मग आम्ही या सोसायटीमध्ये राहायला आलो. माझ्या कुटुंबात मी, माझी आई, माझे वडील असे 3च मेंबर होतो. माझे वडील इंजिनियर आहेत आणि ते गल्फमध्ये नोकरीला आहेत. ते वर्षातून एकदाच महिनाभर सुट्टीवर येतात. तेव्हा वर्षभर इतर वेळी मी आणि माझी आई आम्ही दोघेच घरी असतो. आम्ही राहतो त्या बिल्डिंगमध्ये एका मजल्यावर 2 फ्लॅट आहेत. आम्ही शेवटच्या म्हणजे 6व्या मजल्यावर राहतो. आमच्या समोर फ्लॅटमध्ये नायर अंकल राहतात. नायर अंकलचा छोटासा बिझनेस आहे आणि ते महिन्यातून 2 आठवडे मुंबईला या फ्लॅटमध्ये राहायला येतात आणि राहिलेले इतर दिवस ते त्यांच्या मूळ गावी म्हणजेच मद्रासला असतात. त्यांची फॅमिली देखील मद्रासलाच असते आणि क्वचितच ते कधीतरी मुंबईला येतात. मिसेस नायर 4-8 दिवसांकरता मुंबईत आली की तिला घरातील बऱ्याच गोष्टींची मदत लागायची. तेव्हा ती बऱ्याचदा आमच्याकडे यायची आणि तिची माझ्या मम्मीशी चांगली मैत्री देखील झाली होती. जेव्हा नायर अंकल एकटेच असतात तेव्हा त्यांनाही बऱ्याचदा आमची मदत लागते आणि मग आम्ही त्यांना मदत करतो. नायर अंकलचं वय साधारण असेल 50च्या आसपास. त्यांची उंची 5.5 फुटापेक्षा जास्त आहे. अंगानं दणकट आहेत, साधारण काळे आहेत आणि उंची आणि बलदंडपणामुळे ते हँडसम दिसतात. जरी त्यांचं वय झालेलं असलं तरी अर्धे केस पिकलेलेच होते. पण त्यांचा उत्साह 20च्या तरुणाला लाजवेल असा होता आणि म्हणूनच त्यांची आणि माझी चांगली मैत्री झाली. खरं तर मी त्यांच्या मुलाच्या वयापेक्षाही लहान होतो, पण त्यांनी माझ्याशी चांगली मैत्री ठेवली होती. तेव्हा जेव्हा ते मुंबईला घरी आलेले असत तेव्हा मी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करत असे. कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून मी बिअर वगैरे घ्यायला लागलो होतो तेव्हा नायर अंकल बरोबर मी बऱ्याचदा बिअर वगैरे घ्यायचो. मी बिअर घेतो हे मम्मीला माहीत होतं. सुरुवातीला तिनं माझ्या पिण्याबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं, पण नंतर पप्पांनी तिला त्याबद्दल गप्प केलं. जेव्हा पप्पा सुट्टीवर येत तेव्हा त्यांचे मित्रमंडळी आमच्या घरी यायचे. त्यांच्यासोबत ते ड्रिंक्स पार्टी वगैरे करायचे. तेव्हा आमच्या घरात ड्रिंक्स वगैरे ह्या गोष्टी काही निषिद्ध नव्हत्या. पण मम्मीसमोर मी कधीही प्यालो नाही आणि मग ती माझ्या पिण्याकडे दुर्लक्ष करू लागली. पण नायर अंकल आलेले असले की मम्मी थोडी त्रासलेली असायची, कारण मी नेहमी उशिरा घरी यायचो. इव्हन आम्ही बाहेर गेलेलो असलो तर बऱ्याचदा उशिरापर्यंत नायर अंकलच्या फ्लॅटमध्येच आम्ही असायचो आणि ते मम्मीला आवडायचं नाही. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करायचो. संध्याकाळी मी बऱ्याचदा नायर अंकलच्या घरात असे तेव्हा रात्रीच्या जेवणाला मम्मी मला बोलवायला यायची. बऱ्याचदा मी मम्मीला जेवण नायर अंकलच्या घरी आणायला सांगत असे. मग माझ्या जेवणासोबत मम्मी साहजिकच नायर अंकललाही जेवण आणत असे. नायर अंकलला माझ्या मम्मीच्या हातचं जेवण फार आवडायचं आणि ते म्हणत असायचे की तुझ्या मम्मीचं जेवण तिच्यासारखंच सुंदर असतं. त्यांच्या अशा कमेंटबद्दल मला काही वाटायचं नाही, उलट मला अभिमानच वाटायचा. तसे नायर अंकल म्हणजे एक रंगील पुरुष आहेत. ते बऱ्याचदा डान्स बारमध्ये जायचे आणि कधीकधी मलाही घेऊन जायचे. तिथे ते डान्सर मुलींवरती बराच पैसा उधळायचे. अर्थात मी बारमध्ये वगैरे गेलो तर मम्मीला खरं सांगत नसे. नायर अंकलच्या कपाटामध्ये नग्न फोटोजच्या मॅगझिनचा तर खजाना होता. देशी विदेशी मॅगझिन ते नियमित आणत असत आणि मग मीही ते आवडीने मॅगझिन बघत असे. त्यांच्याकडे बाकीत असल्यावाल्या फिल्मचा तर भरपूर खजानाच होता आणि कित्येकदा आम्ही दोघे एकत्र बसून बिअर वगैरे मारताना अशा फिल्म्स पाहत होतो.
मग अशा फिल्म पाहता पाहता ते स्त्रियांच्या अवयवांबद्दल घाण घाण कमेंट करायचे आणि मलाही चावट गोष्टी सांगत बसायचे. मी आवडीनं त्यांचं बोलणं ऐकत असे. इनफॅक्ट माझं सेक्सबद्दलचं नॉलेज त्यांच्यामुळे चांगलंच वाढलं होतं. बऱ्याचदा मी त्यांच्याकडे बसलो असताना मम्मी मला बोलवायला यायची. दरवाजा उघडायच्या आधी आम्ही सगळं बंद करून नंतर साळसूतपणाचा आव आणत दरवाजा उघडायचो. मग मी मम्मीसोबत समोरील आमच्या घरात जात असे आणि नायर अंकल येऊन त्यांच्या घराचा दरवाजा बंद करत असत. माझ्या लक्षात आलं होतं की जेव्हा जेव्हा माझी मम्मी नायर अंकल समोर येत असे तेव्हा ते तिला निहाळत असत. त्यांची नजर तिच्या स्तनांवरती, तिच्या इतर अवयवांवरती पडलेली मी हेरली होती. यांच्या व्यतिरिक्त ते माझ्या मम्मीशी सभ्य गृहस्थांसारखेच वागायचे, तेव्हा मला त्यांच्या पाहण्याबद्दल काही ऑब्जेक्शन नव्हतं. एकदा मी आणि नायर अंकल त्यांच्या घरात बसून बिअर पित होतो. बोलता बोलता ते मला विचारू लागले की माझे पप्पा कधी येणार आहेत वगैरे वगैरे. मी त्यांना सांगितलं की दिवाळीत येतात. मग ते माझ्या मम्मीची चौकशी करू लागले. मम्मी काय करते, कुठे जाते, असे जुजवी प्रश्न त्यांनी मला विचारले आणि मी माझ्या परीनं उत्तर दिली. मग ते म्हणाले की माझी मम्मी एक सुंदर स्त्री आहे आणि तिचा चेहरा एकदम आकर्षक आहे. मी कसंनुसं हसत त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. मग ते मम्मीच्या अंगाबद्दल मला प्रश्न विचारू लागले. उंची किती असेल, ती काय काय घालते, कुठली साडी तिला छान दिसते. माझ्या मम्मीबद्दलच्या अशा थोड्या नाजूक प्रश्नांची उत्तरं देताना मला कसं तरीच वाटत होतं, पण एका अनामिक उत्तेजनाही जाणवत होती. मग नायर अंकलनं एक नवीन सीडी आणली होती. ती सीडी आम्ही पाहू लागलो. नेहमीसारखे ते मुलींबद्दल चावट कमेंट करू लागले. मग थोड्याच वेळात आम्ही दोघेही उत्तेजित झालो. नायर अंकलचा तंबू झालेला मी पाहिला होता. ते मला म्हणाले, मी आलोच, असं म्हणून ते उठले आणि आत गेले. मला शंका आली की ते मूठ मारायला गेले असणार. तेव्हा मी गुपचूप उठलो आणि त्यांना पाहायला गेलो. हॉलच्या कोपऱ्यातून मला टॉयलेटचा दरवाजा दिसत होता. नायर अंकलनं दरवाजा लावला नव्हता. कदाचित थोडीशी चढल्यामुळे ते लावायच्या भानगडीत पडलेच नसावेत. पण ते काय करत होते हे मला दिसलं. जेव्हा मी निरखून पाहिलं तेव्हा माझे डोळेच विस्फारले. एवढं जाडजूड आणि एवढं मोठं मी कधीही पाहिलं नव्हतं. नायर अंकल मग 10-12 मिनिटं तसंच काम करत राहिले आणि मग शेवटी त्यांची बाटली फुटली. मग थोड्या वेळानं नायर अंकल बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरती मोकळे झाल्यासारखे भाव होते. तेवढ्यात डोरबेल वाजली. आम्हाला कल्पना होती की माझी मम्मी असणार. तेव्हा नायर अंकलनं पटकन सीडी बंद केली आणि बिअरचे ग्लास, बॉटल वगैरे मागे लपवली. मी उठून दरवाजात गेलो आणि दरवाजा उघडला. बाहेर माझी मम्मीच होती आणि ती मला घरी चल म्हणून बोलवायला आली होती. मला असं बोलून मम्मी वळाली आणि समोरच्या आमच्या घराकडे गेली. मी वळून नायर अंकलकडे पाहत होतो तर नायर अंकल माझ्याच मम्मीकडे पाहत होते. तर मग मित्रांनो, आता ही स्टोरी आताशी तर सुरू झाली आहे. आपण पुढे जाणूनच घेणार आहोत की पुढे काय होतं ते. तर मग तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग नायर अंकलची गंमत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. धन्यवाद.